मी आज तुम्हाला एका वेड्या माणसाची भेट घालून देणार आहे. म्हणजे वेड म्हणजे चांगल्या अर्थानं वेड यासाठी म्हणतो मी, त्यांचं जर शैक्षणिक बॅकग्राऊंड जर पाहिलं, ते रोबोटिक्समध्ये एमटेक आहेत, बरोबर आहे. येस. रोबोटेक म्हणजे आताची सध्याची इंजिनिअरिंगमधली म्हणजे चांगल्या पगाराची नोकरी देणारी ही फील्ड आहे. एमटेक रोबोटिक्स शिकून सुद्धा ते शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी एक फार चांगला उपक्रम राबवतात. या उपक्रमामुळं भाजीपाला पिकांचं त्यांच्या सांगण्यानुसार आणि शेतकऱ्याच्या सांगण्यानुसार उत्पादन वाढतं. जमिनीमध्ये जो तुमच्या निमॅटोडचा म्हणजे सूत्रकृमीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होतो. आलेल्या फळभाज्यांना चांगल्या प्रकारचा भाव पण मिळतो. आणि एकदा समजा वांग तुम्ही लावलं, तो शेतकरी नुसतं वांग तोडण्याचंच काम करतो. असंच तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलेलं आहे. हे तंत्रज्ञान काय आहे, ते कसं राबवतात आणि शेतकऱ्यांची उन्नती कशी होते याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करत आहे. शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी तुम्ही एक तंत्रज्ञान राबवत आहे आणि त्या तंत्रज्ञानामुळं शेतकऱ्याचं उत्पन्न आणि उत्पादन दोन्ही वाढतं. कोणतं तंत्रज्ञान आहे? तर हे ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी आहे. बरं. ग्राफ्टिंग प्लस ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे पोलिनेशन्स तयार केले आहेत आणि वेगवेगळे रूस्टॉक डेव्हलप केले आहेत. रूस्टॉक एक आपण सिलेक्ट केला, त्याच्यानंतर त्या व्हरायटीनुसार त्याचं क्रॉस पॉलिनेशन केलं आणि प्रत्येक व्हरायटीसाठी तो वेगवेगळा रूस्टॉक डेव्हलप केला. याच्यामुळे फ्रुट्समध्ये कलर, शायनिंग, टेक्स्चर आणि चवीमध्ये इन्हान्समेंट झाली. फळझाडं आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये रूट स्टॉक जे आहे त्याच्यावर कलमं बांधली जायची. बरोबर. पण तुम्ही हे व्हेजिटेबल भाजीपाल्यामध्ये करताय, तर कोणकोणत्या पिकामध्ये करताय ते सांगा. टोमॅटो आहे, मिरची आहे, वांगा आहे, दोडका आहे, कारला आहे, टरबूज आणि खरबूज या सगळ्यामध्ये आपण व्हेजिटेबल ग्राफ्टिंग करतोय आणि शेतकऱ्याचं ह्याच्यामुळे यील्ड पण भरपूर वाढले. आणि पेरू पण म्हणले तुम्ही काय? येस सर. पेरूमधला रूस्टॉक आपला पाईपलाईनमध्ये आहे. मे बी 2 वर्षात आपण तो रिलीज करतोय आणि कदाचित तो जगातला किंवा भारतातला पहिला रूस्टॉक असेल जो नेमॅटोड रेजिस्टंट असेल. तर हे तुम्ही रूट स्टॉकचं तंत्रज्ञान भाजीपाल्यामध्ये आणल्यामुळं काय बदल काय झालाय? सर, उत्पन्न जसं वांग्याचं जर उदाहरण घेतलं आपण तर 300 ते 400 पटीनं अधिक उत्पन्न याच्यामध्ये निर्माण झालं. वा. आणि शेतकऱ्यांचे प्लॉट जे पूर्वी 5 महिने 6 महिने चालायचे, तर ते प्लॉट आता 2 वर्ष 2.5 वर्ष, काही ठिकाणी 3-3 वर्षाचे प्लॉट आजही चालू आहेत. शेतकरी छाटणी घेतात, स्प्रे करतात, लगेच नवीन फुटवा होतो आणि उत्पन्नामध्ये कुठलीच कमतरता नसते, एकदम फ्रेश चालतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो ॲटमॉस्फेरिक ट्रेस आहे तो बायोलॉजिकल किंवा अबायोलॉजिकल ज्या गोष्टी आहेत तो ट्रेस सहन करण्याची पूर्ण ताकद त्याच्यामध्ये. पाणी कमी पडलं, उष्णता वाढली काही तरी त्याला परिणाम होतो. पाणी कमी पडलं तरी प्रॉब्लेम नाही, उष्णता वाढली तरी प्रॉब्लेम, किंवा पाणी जास्त जरी झालं तरी प्रॉब्लेम नाही. गेल्या वर्षी आपल्याकडे सारखी अतिवृष्टी होती. येस सर, येस. त्यामध्ये सुद्धा तुमचं काहीतरी निरीक्षण आहे? तर अतिवृष्टीमध्येही म्हणजे शेतकऱ्यांनी पावसामध्ये वांगे तोडली, त्यावेळेस योगायोगाने त्यांना 3,000-4,000 पर्यंत कॅरेटचा रेट भेटला. आणि मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडनं सगळी रोपं नेली, आज प्रत्येक शेतकरी ह्या वर्षी बुकिंगसाठी प्रत्येकाने 4 व्हीलर घेऊन आला सर. मी त्यात सांगितलं होतं की एक निमॅटोडचा एक सांगितला होता विषय. येस सर. आणि त्यानंतर फ्रूट क्वालिटी काय आहे? सर, नेमॅटोडला हा खूप रजिस्ट आहे. म्हणजे नेमॅटोडचा कितीही मोठा प्रॉब्लेम आला तर नेमॅटोडला तो टॅकल करतो. म्हणजे कुठलाच इफेक्ट त्याच्यावर होत नाही. त्याचं ग्रोथ एक्सपान्शन तसंच राहतं, त्याच्यामध्ये कुठला डिफरन्स येत नाही. आणि फ्रूट क्वालिटी जे आहे, जे A1 क्वालिटी ज्याला म्हणतो आपण, ते A1 क्वालिटी याच्यामध्ये जनरेट होते सर. भरपूर वेळेस काय होतं की प्लॉट लावलं की 4-5 महिने काटा असतो, शायनिंग असते, नंतर डाऊन होतं. असं नाही, जोपर्यंत हा तुमचा प्लॉट आहे तोपर्यंत जे पहिल्या दिवशी शायनिंग आहे, कलर आहे, तो शेवटच्या दिवशी तुमचा असेल. तुम्हाला तो कंटाळून प्लॉट काढावा लागेल, मनातून निघणार नाही प्लॉट. मग असं जर सगळ्यांनी वांगे लावले तर त्याला पण भाव पण भेटणार नाही पुन्हा? सर, असं नाही. आता काही टिपिकल लोक आहेत जे परफेक्ट एरियामध्ये, आता जसं माझं ऑब्झर्वेशन आहे सर, की जसं लातूर जिल्ह्यामध्ये पंचंगा सुपर गौरव चालतं, हेच आपण नागपूरकडे किंवा विदर्भात थोडं गेलं तर वियनाचं हर्ष चालतं तिकडं. धुळ्याकडे गेलं तर तिकडे वेगळीच व्हरायटी चालते सर. जळगावमध्ये वेगळी व्हरायटी आहे सर, तिथं मच्छी वांगे वगैरे म्हणतात. पंढरपूर गेलं तर पंढरपूर देशी येते सर. सांगोल्याकडे गेली सांगोला देशी चालतं सर. मंगळवेढा चालतं सर. म्हणजे प्रत्येक ठिकाणी खाणारा ग्राहक आहे, त्याची प्रत्येकाची चव वेगवेगळी आहे. प्रत्येकाची व्हरायटी प्रत्येकाला वेगळी लागते. सातारा साईडकडे गेलं तर मेघना चांगल्या प्रकारे चालते. म्हणजे अशा प्रत्येकाच्या वेगळ्या व्हरायटीज आहेत. त्याच्यामुळे ह्याचं एकदम खूप सारं बाजारात येईल आणि खूप सारं प्रॉब्लेम होईल मार्केटला, असा काही विषय. तुमच्या बोलण्यावर मला एक लक्षात आलं की तुम्ही संशोधन करून वेगवेगळे रूट स्टॉक तयार केलेले आहेत आणि त्या रूट स्टॉकवर ज्या कंपनीचं तुम्हाला वांगा लावायचे त्या बियाणं त्याच्यावर ग्राफ्टिंग करताय ते त्याचं रोप. येस सर. असं आपण एखाद्या भरताच्या वांग्याचं, जसं की एन्झा बारटोक आहे किंवा VNR 212 आहे, जी मोठी वांगी येतात, काळी असतात, त्यासाठी लागणारा रूस्टॉक वेगळा येतो सर. कारण
तर त्याच्यासाठी काय होतं की त्याला शायनिंग पाहिजे असते खूप, हा. कलर खूप पाहिजे असतो, हम्म. तर तो मार्केटमध्ये अट्रॅक्टिव्ह दिसतो. मग तशा प्रकारचे क्रॉस पॉलिनेशन करून गेले वेगवेगळ्या व्हरायटीज. मग त्या पद्धतीनं प्रत्येक व्हरायटीज असं वेगवेगळं सेटअप येतो सर. म्हणजे एवढे रोड स्टॉक तुमच्याकडे येस आहे? सर. वांग्यामध्ये काहीतरी क्वालिटेटिव्ह चेंजेस सांगितले होते ना तुम्ही, लांब देठ काहीतरी येस सर. वांग्यामध्ये भरपूरला मार्केट कधी असतं तर लांब देठ असेल, हां. वांग निमुळतं असेल तर ते अट्रॅक्टिव्ह दिसतं दिसायला. बरं. आणि एकदम असं गोल वांग झालं किंवा खालून दबलं, पंचंगाचंच उदाहरण घेतो आपण, की खालून जर दबलं आणि डेट जर शॉर्ट झालं तर मार्केट रेट त्याला राहत नाही. बरं. आता जी आपण वांगी सध्या तयार केली, शेतकऱ्याचा रिस्पॉन्स आहे की व्यापारी वाट बघत बसतात बरं. मार्केटला माल येण्याची, हां. आणि जो ग्राहक ह्या वांग्याला कंझ्युम करतो हां. तो पुन्हा दुसरं वांग ते घेत नाही, तो ग्राहक हेच वांग पुन्हा मागतो. बरं. आणि त्याच्यामुळे 100% भाव मिळतो सर. मिळतो. म्हणजे ज्यावेळेस आमच्या लातूर मार्केटला 300 रुपये कॅरेट चालू होतं, हां. आमचा शेतकरी आहे जो याच्यामध्ये प्रोडक्शन करतो वांग्यामध्ये, पंचंगा सुपर गरज करतो, हां. तर त्याने 300चं म्हणजे रेग्युलर मार्केट चालतं असं त्यानं 700च्या खाली कॅरेट विकलं नाही सर. डेली ह्याचा तोडा करावाच लागतो, तुम्ही हां. स्टॉप करू शकत नाही. एक दिवस जर तुम्ही थांबलं तर दुसऱ्या दिवशी वांग्याची साईज खूप मोठी होती. भाव बाजारपेठेत ह्या वांग्याला जास्त आहे. आज मार्केटला मी घेऊन गेलो होतो 10 कॅरेट, लोकांनी 200 रुपये विकला, 200-250. मी 500 रुपये कॅरेट विकून आलो. 9 महिन्यात माझा प्लॉट 6 फुटाच्या वर गेलेला आहे. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्याची वाढ, ह्याची क्वालिटी, ह्याचा काटा, हे सगळं बरोबर आहे. क्वालिटी दुसऱ्या मालापेक्षा ह्याची जास्त आहे. टोमॅटो मिरची त्याच्यामध्ये काय बदल होतो का पिकावर? येस सर. आपला रेग्युलर टोमॅटो सर 6-7 किलोपर्यंत इल्ड देतं जनरल ॲटमॉस्फिअरमध्ये. एक झाड. तर ह्याच्यामध्ये हे आपण 30 किलोच्या पुढे आपण प्लस केलं सर याला एका सीझनमध्ये. एका प्लांटला. एका सीझनमध्ये? एका सीझनमध्ये एका प्लांटला 30 किलो प्लस. आणि ते एकदा लावल्यानंतर टोमॅटो किती दिवस राहता येते? रेग्युलर पेक्षा 4-5 महिने आरामात चालतं एक्स्ट्रा. एक्स्ट्रा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फ्रूटची क्वालिटी नंबर 1 येते. फ्रूट हेवी होतं, म्हणजे आतून पूर्ण गुदा भरून जातं. त्याच्यामुळं कस्टमरला घ्यायला खूप म्हणजे चांगलं वाटतं. आणि मोस्टली ग्राफ्टेड टोमॅटोज हे कडक राहतात आणि मॉलमध्ये त्यांना खूप मोठी डिमांड. किपिंग क्वालिटीमध्ये काय फरक पडतो? येस सर. किपिंग क्वालिटी 100% वाढते सगळ्याच पेहायची? येस सर. किती दिवस तरी वाढत असेल तरी सर रेग्युलर जर टोमॅटो आपला 6-7 दिवस चालत असेल, 7-8 दिवसाच्या आत पुढे निघतो सर. म्हणजे तुम्ही लॉंग डिस्टन्स जसं लातूर जिल्ह्यातून दिल्लीपर्यंत माल तुम्ही नेऊ शकता. तुम्ही जे सांगितलं की कारले, दोडका, भोपळा, येस सर. नंतर काकडी, येस सर. याच्यामध्ये सतत जर ते पीक घेतलं तर जमिनीमध्ये निमॅटोडची संख्या खूप वाढते. हो सर. मुळं सगळ्या गाठी तयार होतात. तुम्ही हे ग्राफ्ट केलेले जर ते लावले पिकं तर तो निमॅटोडचा प्रॉब्लेम जातो का? येस सर. 60 ते 70% तो नेमॅटोड कुकरबिट्समध्ये कव्हर करतो. पण आम्ही पहिलं रिकमेंडेशन कुकरबिट लावण्याच्या अगोदर जर समजा जर तुमच्याकडे नेमॅटोड असेल तर आधी सांगतो आम्ही तुम्ही वांगी वगैरे लावा, त्याच्यानंतर तुम्ही कुकरबिटला डबल टच करा. नेमॅटोड रेजिस्टन्स पॉवर जास्त असल्यामुळं नेमॅटोडला खाण्यासाठी अन्न मिळत नाही. नाही, वांग लावलं काय होतं? ते वांग्यावर येत नाही का ते? वांग्यावर येत नाही सर, कसलाच येत नाही सर. आम्ही वांग्यावर पाहिलेलं आहे पूर्वी, पण हे 100% येत नाही. तुमच्या रोस्टॉकमुळे येत नाही तो. येस सर, येत नाही. मग त्याला अन्नच मिळत नाही, मग त्याला अन्न मिळत त्याच्यामुळे तो डिस्ट्रॉय होऊन जातो. निमॅटोड मरून कमी हा, होतं. yes. आणि त्यानंतर कुकरबीट लावायचे. नंतर कुकरबिट करा. ग्राफ्टिंगमध्ये करा. ऑफ सीझनला 100% ग्राफ्टिंगमध्ये मी रिकमेंड करतो सर. ऑफ सीझन म्हणजे हिवाळ्याच्या काळामध्ये कुकरबिट्स मार्केटला नसतात, म्हणजे कारलं नाही, दोडका नाही. कशामुळे होतं? हे सर ते ग्रोथ करत नाही, जर रूट झोन एक्सपांड होत नाही थंडीमुळे. बर मग ज्यावेळेस ग्राफ्टिंग करतो आपण त्याचं तर तो सडनली एक्सपांड करतो. बर आणि त्याला वॉटरचा काही प्रॉब्लेम येत नाही, पाणी जास्त झालं कमी झालं काही प्रॉब्लेम नाही. जसं की आपलं रेग्युलर याच्यामध्ये मोजून पाणी सोडणं असा काही कुठलाच प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही अनेक जिल्ह्यामध्ये फिरून हे जे भाजीपाल्याची पिकं आहेत त्याच्या जंगली वनस्पती तुम्ही शोधून काढलेले आहेत. त्याच्यापासून तुम्ही रूट स्टॉक डेव्हलप केलेले आहेत. वेगळे तुमचे जे रूट स्टॉक आहेत त्याच्यावर तुमचं ग्राफ्टिंग केल्यामुळं त्या रूट लेंथमध्ये काय फरक पडतो का? हो सर, हा 100% फरक पडतो. वाईल्ड असल्यामुळं 12 ते 13 फुटापर्यंत सर रूट स्टॉकचे लेंथ जाते सर. कोणत्या पिकाची? वांग्यामध्ये. आणि अशी जनरल किती जाते? जनरली सर आपली 1.5 ते 2 फुटाच्या वर जात नाही हायेस्ट. रूट सिस्टीम डीप गेल्यानंतर खोल गेल्यानंतर काय परिणाम त्याचा होतो? जो अबायोटिक आणि बायोटिक स्ट्रेस आहे तो नॅचरली कमी होतो. आमच्याकडे शेतकऱ्याची उदाहरणे आहेत. काही शेतकऱ्यांचे महिना लाईट नसायची शेतामध्ये, पहिला डीपी जळाला, नंतर काय तर वायरिंगचा प्रॉब्लेम, वायर कट झाली, पाणी देता आलं? पाणी देता 1 महिन्याचं पाणी देता आलं नव्हतं, जमिनीला भळी पडल्या होत्या, तरीही त्याचं फुल फळ कंटिन्यू रेग्युलरली चालू होतं. त्याच्यामध्ये कुठं प्रॉब्लेम नाही आला, कारण हे डीप लेवलला जाऊन वॉटर ॲब्सॉर्प्शन केलं त्यानं. त्याच्यामुळं 100% मुलं खोळ गेल्यामुळं. येस. मग मुलं खोळ गेल्यामुळं त्याची रूट सिस्टीम चांगली डेव्हलप झाल्यामुळं
ते अन्न पण वेगवेगळ्या भागातून जमा करून ते त्या पिकाला मिळत असेल. येस सर. त्यामुळे ह्याची वाढ जास्त होत असेल, येस सर. येस सर. पानाचा आकार बदलत असेल येस सर. आणि यामुळे झाड काटक बनल्यामुळं येस सर. त्याच्यावर रोग किडीचा काय परिणाम तुम्हाला ऑब्झर्वेशन काय आहे तुमचे? 40 ते 50% सर रोगराईला कमी बळी पडतं. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा जो पॉकेट खर्च आहे फवारणीचा. औषधावरचा फवाराचा तो कमी होऊन जातो. त्याच्यामुळे जास्त तापमान झालं, पाणी कमी आहे, पाऊस कमी पडला, यामुळे पिकाचं उत्पादन घटतं, तर त्याच्यावर तुमचा हा रूट स्टॉक काम करतो, म्हणजे फार मोठी क्रांती आहे. आता हे जे रूट स्टॉक आहेत येस सर. हे जंगली त्या स्पेसिस मधले पण जंगली झाड आहेत ते. येस सर. की त्याच्यामध्ये जास्त फळं येतात, परंतु त्याच्यामध्ये काही विशिष्ट प्रकारचे त्याच्यामध्ये गुणधर्म येतात. येस सर. तर हे जे वेगळ्या प्रकारचे जे जंगली झाडं आहेत, रूट स्टॉक आहेत, ते तुम्ही कुठून जमा केलेले आहेत आणि किती दिवस लागले याला? तर हे 8-9 वर्षापासून काम चालू होतं. ह्याच्यावर हळूहळू काम करत असताना जाणवलं की लॉसेस खूप होतात ॲग्रिकल्चरमध्ये. मी स्वतः सर साधी रोपं लावून बघितली, औषधावरचे खर्च बघितले, हां. प्रोडक्शन बघितलं, झाडाचं लाईफस्पॅन बघितलं की हे खूप शॉर्ट वाटलं मला. हे मार्केट खूप मोठं आहे आणि एवढं प्रोडक्शन आपल्याला सफिशियंट नाही आहे. जसे की आपण 150 करोड लोकसंख्या आपण क्रॉस केली, एवढ्या लोकांना अन्न पुरवणं हे खूप मोठा टास्क आहे. रूट स्टॉक तुम्ही कुठं बियाणं आहे तुम्ही सर. कुठून गेले हे जमा? हे जमा सर मोस्टली मला आमच्या मांजरा नदी आहे आमच्या जिल्ह्यामध्ये, त्या मांजराच्या नदीच्याच कडेला सापडले, दिसले की हे खूप विग्रसली वाढले. खूप फिरला असाल तुम्ही? येस सर. हा, पायी फिरावं लागतं. हा सर, पायी फिरलं म्हणजे असं स्पेसिफिक टार्गेट घेऊन नाही गेलो की मला हे शोधून काढायचं. हा. हे सहज फिरत सापडत गेले की यस हे आहे. फक्त त्या नजरेने मी पाहिलं की यस हे असं इथं होऊ शकतं. ते तिथून कलेक्ट केलं आणि त्याच्यावर मग काम चालू केलं सर. आता ही वेळ तुमची भाजीपाला पीक आहे, येस सर. किती रूट स्टॉक असेल तुमच्याकडे? वांग्यामध्ये जर सर जवळ 40-50च्या आसपास वांग्यामध्ये आहेत सर स्टॉक. प्रत्येक व्हरायटीचा वेगवेगळा स्टॉक पडतो. बरं. टोमॅटोमध्ये पण आहे सर. हां. टोमॅटोमध्ये काही आपलं आहे, काही आपण बाहेरचे पण घेतो, काही रूट स्टॉक्स हां. म्हणजे सीझननुसार ते ऍडजस्ट करावं लागतात. दोडक्यामध्ये, कारल्यामध्ये हे पण आपली स्वतःची रूट स्टॉक आहे सर. आणि तुम्ही क्रॉसिंग पण करता म्हणजे काय भानगडे? क्रॉसिंग म्हणजे सर आपण पॉलिनेशनचा फॅक्टर आहे तो. कशासाठी करता, कशावर करता? सर त्या व्हरायटी बरोबर करावं लागतं. कुठलं कॅरेक्टर्स आपल्याला त्यातनं पाहिजेत, हां. ते कॅरेक्टर आपण घेण्यासाठी हे क्रॉसिंग करतो सर. म्हणजे तुम्ही ब्रिडर पण झाले तुम्ही? सर. हां. नर्सरीमधून आम्ही रोप आणतो. येस सर. साधारणतः 25 ते 28 दिवसामध्ये आम्हाला रोप मिळतं. येस सर. तर तुमच्या नर्सरीमध्ये किती दिवसात आम्हाला रोप मिळेल, त्याची सर. प्रक्रिया काय असते? स्पेसिफिक व्हरायटी जर आपण चूज केली तर आपल्याला 2 ते 2.5 महिने लागतात स्पेसिफिक व्हरायटीसाठी. आणि जर रेग्युलर जसं आमच्या भागामध्ये पंचगंगा जास्त चालते, तर आम्ही त्याचं ऑलरेडी जास्त प्रोडक्शन करतो, तर ते आम्ही 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला देऊ शकतो. मग तुमच्याकडे बुकिंग करावं लागते? येस सर. बुकिंग अगोदर ॲडव्हान्स बुकिंग होतं सर. हां. 50% अमाऊंट डिपॉझिट करतात शेतकरी हां. आणि ज्यावेळेस प्रोडक्शन होतं कम्प्लीट रोप तयार त्यावेळेस 50% आपण देतो. कोणाकडे बुकिंग करायचं, काय प्रक्रिया असेल ना सांगा ना Yes, आम्हाला लोकांना. आम्हाला फोन करावा लागेल तुम्हाला. व्हॉट्सअपला मेसेज करा. फोन करण्यापेक्षा व्हॉट्सअपला मेसेज करा. तुमचं नाव, गाव, पत्ता, पिनकोड, नंबर, कोणत्या फोन? तुमचा फोन नंबर. सर मोबाईल नंबर आहे 8855 9 333 65. हां. कॉल मी खूप कमी रिसिव्ह कारण सायलेंट असतो जास्त करून मोबाईल. व्हॉट्सअपवर मेसेज करा. हां. त्याच्यावर तुमची व्हरायटी आणि रोपांची संख्या आम्ही सांगतो की एवढं तुमचं अमाऊंट होती, तर 50% तुम्ही डिपॉझिट करा. बरं. आम्ही लगेच प्रोसेसिंगला चालू करतो. कुठलेही पीक घेताना त्या पिकाची नर्सरी खूप चांगली असणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूने एक सूचना आहे. आपण जी माहिती पाहिलेली आहे त्या बाबतीत कृषी विद्यापीठानं संशोधन केल्याची किंवा कुठल्या शिफारशी केल्याची माझी माहिती नाही. कृषी विद्यापीठानं पण या तंत्रज्ञानावर काम करणं आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना दुसरी सूचना अशी आहे की या तंत्रज्ञानावर विकसित झालेली भाजीपाल्याची कलमं थोडीफार आपल्या शेतावर लावावीत, त्याचा अनुभव पाहावा आणि आलेलं यश अपयश पाहून पुढं क्षेत्र वाढवायचं की कमी करायचं याचा निर्णय घ्यावा.